आज आपण सिंपल ब्लाऊज कटिंग बघणार आहोत। त्याच्यामध्ये आपण जे जे मापे लिहिलेले आहेत त्याप्रमाणे आता कटिंग करणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण हाईट मोजून घेऊ। हाईट आहे 12 प्लस 1 इंच। 1 इंच हे आपल्याला स्टिचिंगसाठी लागणार आहे। त्याच्यासाठी आपण 12 प्लस 1 इंच असं टोटल मेजरमेंट्स हे आपलं 13 आहे। ते 13 आपण काउंट करून घेऊ कंप्लीट। हे झालं आपले 13 हाईट ब्लाऊजची। झाल्यानंतर ती लाईन स्ट्रेट आपल्याला आखून घ्यायची, जेणेकरून आपलं माप हे जास्त होणार नाही। ते झाल्यानंतर आहे आपलं चेस्ट आहे आपलं 8.5 प्लस 2 इंच हे आपण त्याच्या शिवण्यासाठी जे ॲड केलेलं आहे। 8.5 प्लस 2 इंच हे 10.5 झालेलं आहे। चेस्ट हे छातीचं माप आहे आपलं, ते बरोबर 10.5 हाईट कंप्लीट। त्याच्यानंतर आहे वेस्ट हे कंबर असतं आपलं। कंबरेचं माप हे 9.5 आहे। ते येणार आपले इथपर्यंत। ते झाल्यानंतर आपलं आहे फ्रंट नेक हे आपण 5 इंच घेणार आहे। आणि ते गळा ही 2.5 आणि गळ्याची उंची ही 5। एकदम स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। ते झाल्यानंतर खालच्या साईडने देखील 2.5 झाल्यानंतर आहे आपलं शोल्डर हे 2 आहे प्लस 2 इंच अर्धा इंच आपण ॲड केलेलं आहे, म्हणून नाही टोटल आहे 2.5 घेतल्यानंतर आपला आता येईल आर्महोल हा खाली घेतात, ते आहे 6 इंच। त्याच्यामध्ये आपण काहीच ॲड करणार नाही, जेणेकरून तो भाग आपल्या छातीचा जास्त होणार नाही। आणि नंतर आहे आपण इथे 2 आकार देऊ। 2 आकारामध्ये आपल्याला पहिला 1 इंचावर, नंतर आहे अर्धा इंचावर, आणि हे आकार आपल्याला हे असे क्रॉस करते ना इथं जॉईंट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गळ्याला देखील आपण 1 इंच गळ्याचा शेप हा राऊंडमध्ये करून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर कटोरी गळा आहे त्या साईडने 3 इंच 3.5 इंच, आणि ज्या साईडने आपली बगल बाजू आहे त्या साईडने आपण 2.5 इंच। कंपल्सरी हे प्रत्येक ब्लाऊजला सेम माप असणार आहे, त्याच्यामुळे हे क्रॉसपट्टीचं काही अडचण येणार नाही कोणाला, कारण याच्यात वाढवा पण नाही लागणार आणि कमी पण करावं नाही लागणार। आल्यानंतर आता हे क्रॉसपट्टीचा आकार आपल्याला ह्या पद्धतीने द्यावा लागेल। इथे क्रॉस आणि हे बाकीचं आहे आपल्याला स्ट्रेट। हे झाले क्रॉसपट्टी। त्याच्यानंतर आहे कटोरी हे आपली 4 इंच प्लस अर्धा इंच आपण शिवण्यासाठी कपडा ॲड केलेला आहे त्याच्यात, मग टोटल आहे 4.5 इंच। हे झाले 4.5। कटोरीचं माप घेताना आपण जो गळ्याची बाजू आहे इथून ह्या कॉर्नरपासून तो वरती आपण 1 इंच इथे 1 इंचच्या इथे डॉट आपण ड्रॉ करून घेऊ, जेणेकरून आपला कटोरीचा आकार निघता येईल। आणि ही कटोरी आपली इथे 4.5 इंच असल्यामुळे आपण इथे अर्धा इंच कटोरीच्या शेपसाठी, त्याच्यानंतर ही बाजू आहे ही डॉट करत आपल्याला राऊंड शेपमध्ये इथं जोडून घ्यायची।
ही झाली आपली कटोरीची बाजू. आता ही आहे गळ्याची रुंदी, गळा रुंदी, गळ्याची उंची, अडीच इंच, गळ्याची उंची ही 5 इंच, शोल्डर या 2.5 इंच, मुंडा 6 इंच, कटोरी 4.5 इंच, क्रॉस पट्टी ही आहे आपली 3.5 इंच, ही आहे 2.5 इंच, हे झाले. आणि हे इथून तर इथपर्यंत आपण 13 घेतलेली आहे. ही आहे उंची, उंची ही 13 आहे, ते आपण इथे टाकून घेऊ. उंची आहे 13 इंच, ती पूर्ण इथून काउंट होऊन जाईल. स्टार्टिंगला जी हाईट घेतलेली आहे त्यालाच उंची म्हणतात, म्हणून ही मराठीत माप टाकलेले आहे. हे 13, ही टोटल आपली ब्लाऊजची उंची आहे 13 आहे. आणि चेस्टची बाजू आहे 10.5, ही पूर्ण आपली बाजू 10.5 आहे, म्हणून इथे आपण ब्लाऊजची छाती ती आहे 10.5 इंच. झाल्यानंतर आता कंबर मोजायची आपल्याला. कंबर ही इथे माप घेतलेलं आहे आपण. मी अशी क्रॉस आपल्याला जॉईंट करत यायचं, जेणेकरून आपल्या फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथे 1 इंच आपल्याला जो आपण एक्स्ट्रा भाग 1 इंच प्रत्येकात ॲड केलेला आहे तो आपल्याला फिटिंगसाठी लागतो आहे. त्याचं पण आपण असे मार्जिन करून ते ड्रॉ करून घेणार आहोत. जशी ड्रॉ केलेली आहे त्याच लाईनीवर आपण स्टिचिंग करून व्यवस्थित त्याला फिनिशिंग देणार. हे झाले आपले पूर्ण ब्लाऊजचं मेजरमेंट्स. त्याच्यामध्ये हेच लक्षात ठेवायचं आहे, फक्त गळ्याची रुंदी ही 2.5च्या ठिकाणी 3 होऊ शकते, उंची वाढू शकते, मोंड्या बाजू पण वाढू शकते, आणि छातीची बाजू किंवा उंची हे वाढू शकतात. पण ही क्रॉसपट्टीची बाजू ही कधीच वाढणार नाही, जशीच तशी राहणार आहे. नंतर हे गळ्याचा आकार वाढणार नाही, किंवा हा जो आपण आकार देतो मच्छी आकार हा पण वाढणार नाही. वाढेल, बाकीचे मेजरमेंट्स वाढून जातील.